आधी मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतर खाते वाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच तर थांबली आहे, पण आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये चढाओढ पाहायला मिळते. पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार, कोणती खाती मिळणार यावरून वाद पाहायला मिळाला होता. हा वाद संपतो न संपतो तोच नवीन मंत्र्यांना मिळालेले बंगले आणि मंत्रालयातील दालन यावरून वाद सुरू झाला. यासोबतच कोणत्या पक्षाकडे कोणतं पालकमंत्रीपद असणार यावरूनही महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पालकमंत्रीपदाचं वाटप रखडल्याची माहिती आहे. अनेक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच असल्याचं कळतंय. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपद कोणाला जाणार याबाबत स्पष्टता असली तरी तिन्ही पक्षातील चढाओढीमुळे काही जिल्ह्यांबाबत मात्र संभ्रम असल्याची माहिती आहे. म्हणूनच अजूनही पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. मागच्या वेळेस 27 मंत्री होते, जिल्हे 36. आता मंत्री जास्त आहे, त्यामुळे थोडं मागण्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मला बागायत शेती मिळावी, कोरडावी मिळू नये, हा जिल्हा मिळावा. त्याला वाटतं मला पक्षाकरता हा जिल्हा मिळाला पाहिजे किंवा माझा पक्ष वाढवेल, तिथे फुल माझं पिकवेल पक्षाचं. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा जिल्हा मिळाला तर मी या पक्षाकरता इथे न्याय देईल. महायुती सरकारमध्ये 33 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय. त्यामुळे साहजिकच पालकमंत्रीपदावर दावा करणाऱ्यांची संख्या वाढली असेल. ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पालघर, मुंबई उपनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं, पण याच यशामुळे की काय महायुतीत स्पर्धा वाढल्याचं दिसतंय. सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून रस्सीखेच सुरू आहे. आता पालकमंत्रीपदावरून सुरू असलेली ही चढाओढ कुठपर्यंत ताणली जाते ते बघावं लागेल. पण येत्या 26 जानेवारीच्या आधी महायुती सरकारला पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या 15 जानेवारीपर्यंत पालकमंत्रीपदाचं वाटप होण्याची शक्यता वर्तवली जातीये. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.